रियालिटी शो जेव्हा केवळ टीव्हीवर येतात तेव्हा सर्वसामान्यांच्या मनात एक कुतूहल, जिज्ञासा आणि उत्साह निर्माण होतो. कारण सर्वसामान्य लोकांना रियालिटी शो म्हणजे काय तर त्यांचे कला मांडण्याचे एक व्यासपीठ वाटतं, जिथे आपल्या कलेला योग्य तो मान सन्मान मिळेल आणि आपली कला ही जगभरात पसरेल आणि आपल्या कलेमुळे आपण त्या क्षेत्रात नक्कीच काहीतरी चांगलं कार्य करू हे प्रत्येकाच्या मनात वाटतं. तसेच फिल्म इंडस्ट्रीबद्दल फिल्म इंडस्ट्री म्हणजे काय तर संपूर्ण ग्लॅमरने भरलेलं विश्व आणि आपण या ग्लॅमरच्या मोहाच्या बळी पडतो. पण तेच आज आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि रियालिटी शोचा खरा अनुभव घेतलेल्या ऍक्टर्स कडूनच जाणून घेऊ की रियालिटी शो आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेमका त्यांना काय अनुभव आला. चॅनल्स जे असतात TRP वरती डिपेंड असणारे म्हणेन मी, म्हणजे रियालिटी शोज. रियालिटी म्हणजे काय किंवा रियालिटी शोमध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे, तर फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे स्टोरी लाईन पाहिजे जी तुमच्या चॅनलचा TRP वाढवेल. आता आपण कुठल्याही रियालिटी शोमध्ये बघितलं की फक्त डान्स बघतात आणि तो एपिसोड संपतो असं नाही. त्या पर्सनच्या रिलेटेड असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी बघितल्या जातात की एक कशी स्टोरी लाईन तयार होईल ज्याने माणसं कनेक्ट होतील. मग ती इमोशनल किती तयार होईल, मग ती इमोशन कनेक्ट करून कशा माणसांना गोळा करता येईल आणि मग तो परफॉर्मर पुढे जातो. भलेही त्याला तेवढ्या ताकदीनं परफॉर्मन्स करता नाही आला तरीही चालेल. त्याला जो प्रेक्षक असतो तो पेड पण असतो, म्हणजे एक पेड बसवतात, त्यामुळे त्यांना म्हणतात टाळ्या वाजवा, मग ते वाजवणार वगैरे वगैरे ह्या गोष्टी होत्या. आणि एका अभिनेत्रीने मला मुलाखती दरम्यान सांगितलं की एका डायरेक्टरच्या मी मागे लागले होते की आपकी फिल्म में मुझे ले लो ना, मल्टी स्टारर है, स्टोरी अच्छी है. तर डायरेक्टर ने मला सांगितलं की म्हणे आपके बिकिनी वाले फोटो मुझे भेज दो. तो ती म्हणाले की फिल्म में तो बिकिनी का कोई संबंध ही नहीं है, ऐसी कोई स्टोरी आपकी है नहीं. नहीं, मैं आपकी फिगर देखना चाहता हूँ. अर्थातच म्हणे मी त्याचा विचार केला नाही. आता असं आहे की प्रत्यक्षात तिने विचार केला की नाही, तिने त्याला फोटो पाठवले की नाही, आणि फोटो पाठवून सुद्धा ते काम तिला मिळालं की नाही हे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. कसं आहे ना की फोटो पाठवले किंवा आणि त्याची मर्जी राखण्यासाठी तिला आणि काही दिव्य करावी लागली हे तसं थेट बाहेर पडत नाही. अभिनेत्री आपण बघितलं की असं वाटतं ना, अरे किती सुंदर दिसते, किती गोरीपान आहे, या जाती कुळातली आहे, एखाद्या खेड्यातनं किंवा एखाद्या भागातनं आलेली पोरगी आहे, तिला सामावून न घेणं आणि अचानक एक व्यक्ती येते आणि ती म्हणते तुम्ही त्या सर्कलमध्ये जरा बाहेर बसा. नवीन टॅलेंटला घेऊन आपण एक सुपर डुपर हिट फिल्म करू शकतो किंवा एक खूप चांगला चित्रपट करू शकतो, असं नाही होत. आणि एवढे गट्स दिसत नाहीत मला मराठी तरी. धर्मेंद्र वारंवार त्या शॉटचे रिटेक्स करत होता आणि प्रत्येक वेळेला स्पॉट बायला 100 रुपयाची नोट देत होता. इसका रिटेक करो. हर बार बोल दो की लाइट ठीक नहीं, सही एक्शन नहीं, बिकॉज धर्मेंद्र वॉन्टेड टू हॅव दॅट रोमॅन्स विथ हेमा. जसं प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात तसंच फिल्म इंडस्ट्री आणि रियालिटी शोच्या ग्लॅमर व्यतिरिक्त असलेली ही काळी बाजू. नक्कीच आपल्याला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की फिल्म इंडस्ट्री आणि रियालिटी शोच्या ग्लॅमर मागची ही सत्य कथा आहे.